आता मला सांग की तू म्हणालीस जर काळपट डाग असतील तर ते लावायचं. एखाद्याला असं सडनली ॲक्ने येतो, एखादा पिंपल येतो असा मोठा, आणि एकदम त्या मुलींचा कॉन्फिडन्स जातो. अशा वेळेला त्यांनी ते लपवण्यासाठी काय करायचं? कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगते, आता पिंपल जर फ्रेश असेल आणि स्किनच्या वर असेल तर लक्षात ठेवा, आपण तो डाग लालसरपणा हाईड करू शकतो, पण जर स्किनच्या वर टेक्स्चर असेल तर ते हाईड होत नाही. त्यामुळे ना ॲक्च्युली आम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे ना खूप वेळा ऑर्डरवर असं होतं, लोकांना असं वाटतं की खूप सारे पिंपल्स आहेत, वर आले आहेत, आणि ते एक्सपेक्ट करतात की आता मी मेकअप करतोय ना म्हणजे माझी स्किन एकदम फ्लॉलेस दिसावी. पण खरं असं आहे, टेक्स्चर हाईड करता येत नाही. डाग हाईड होतात, प्रॉब्लेम्स हाईड होतात, पण स्किनच्या वर आलेलं टेक्स्चर किंवा स्किनमध्ये जर खड्डे झाले आहेत किंवा स्किनमध्ये खूप सारे, तर ते हाईड होत नाही. टेक्स्चर तसंच दिसणार आहे, पण प्रॉब्लेम जे वरचे कलर आहेत ते सगळं तुम्ही हाईड करू शकता. पण आता बऱ्याच मुलींना ना हल्ली ॲक्ने असतात, स्पेशली पिरियड्सच्या आधी येतात. मग त्यांनी काय लावावं की त्यातल्या त्यात ते जरा चांगलं दिसेल? तुम्हाला खरं सांगू, स्किन आहे ना, स्किन ती सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, ते पोटातून आहे. तुम्ही काय खाता, म्हणजे जर तुम्ही खूप जास्त ऑइली खाताय किंवा तुम्ही हायड्रेशन ठेवत नाहीये, पाणी पित नाहीये, तर तुम्हाला हे, आणि तसं पण मुली जेव्हा अगदी कॉलेजमध्ये असतात किंवा वयात येत असतात त्यावेळी, अशा वेळी ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी तुम्हाला फक्त सजेस्ट करेन, जे पण तुमचे ॲक्ने आहेत, एक कन्सिलर तुमच्याकडे आहेच की जे हाईड करू शकतं, इवन फाउंडेशन हाईड करू शकतं. पण मला फक्त एवढं सांगायचं आहे, जर तुम्हाला फ्रेश पिंपल्स असतील तर प्लीज फोडू नका किंवा त्याला छेडखानी करू नका. तुम्ही जितका हात लावणार तितकं ते वाढत जाईल किंवा तिथे मग डाग तयार होईल आणि मग तो डाग जायला खूप टाईम लागतो. पण मग पिंपलचा डाग असला किंवा खड्डे असले तर ते कसे आपण झाकायचे? खड्ड्यांसाठी जसं मी म्हणाले की खड्डे किंवा थोडी डेप्थ असेल त्याच्यामध्ये पोर प्रायमर जर तुम्ही अप्लाय करताय ते 50% फील होतं. येस, कारण की पोर प्रायमर तुम्ही बघाल ना, हे स्किन टेक्स्चर सारखेच असतात, तर ते लावल्यावर कळत नाही की काय आहे. मग अशा वेळी तुम्ही त्याच्यावर करेक्टिंग आणि फाउंडेशन करताय आणि नंतर पावडर पॅकिंग, जे पावडर लावली जाते हे सगळं लॉक करायला. जे पण फाउंडेशन सो करेक्टर झाला, हे बघा सगळ्यात फर्स्ट करेक्टर झालं, मग अकॉर्डिंग टू स्किन. आणि आता फाउंडेशन, त्याचा कलर कसा निवडायचा आणि कुठलं लावायचं? येस. आणि आता बघा, खूप मुलींना ह्याच्यात खूप कन्फ्यूज असतात. मी पण कन्फ्यूज आहे की एक्झॅक्ट शेडचा फाउंडेशन मी कुठून आणू. लक्षात ठेवा, कधीही फाउंडेशन सिलेक्ट करताना चेहऱ्याचा कलर मॅच नाही करायचा आहे, आपल्या मानेचा कलर मॅच करायचा आहे. लक्षात ठेवा, लाइटर नाही करायचा, नाही, चेहऱ्याचा कलर नाही मॅच करायचा. कारण की हे बघा, चेहऱ्यावर अनइवननेस असतो, जसं मी आता म्हणाले, पिंपलचे डाग, पिगमेंटेशन, हे ते तुम्ही कधीही ऑब्झर्व करा ना, तुम्हाला मानेवर कधी पिंपल नाही आलेत किंवा तुमची मान असते ना, मानेचा जो रंग आहे ना, तो तुम्हाला फेस बरोबर मॅच करायचा आहे, असं असतं. त्यामुळे फाउंडेशन सिलेक्ट करताना ऑलवेज तुम्ही बघितलं असेल, हिकडचा पोर्शन, इथे फाउंडेशन कधी पण लावून मर्ज करून बघा. ते जर स्किनमध्ये मिक्स वाटत असेल, मर्ज वाटत असेल, तर तो तुमचा कलर आहे. पण मान ही चेहऱ्यापेक्षा जास्त काळपट असते ना? नाही, ॲक्च्युली काळपट नसते, डिपेंड करतं प्रत्येकाच्या बाबतीत. काही बाबतीत चेहऱ्यापेक्षा मान ब्राईट पण असते, काहीच्या बाबतीत जर तुम्हाला थोडंसं टॅनिंग होत असेल किंवा तो डार्कनेस येत असेल इन्सुलिन रेजिस्टन्समुळे, त्यामुळे मान थोडीशी डार्क असते. तुला माहिती आहे? हां, कारण की मी एवढे कस्टमर हँडल केले आहेत आणि येस, त्यांना थोडं ब्लॅकनेस असेल तर आम्ही ते पण सगळं करेक्ट करतो. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टींचं पण थोडं नॉलेज ठेवणं गरजेचं आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन, एखादं तुम्ही ज्या पण शॉपमध्ये जाल, आधी 2-3 ड्रॉप इथे लावून बघा, ते ब्लेंडरनी किंवा अगदी बोटानी असे मर्ज करून बघा. जो शेड तुमच्या बरोबर, स्किन बरोबर मिक्स होतोय किंवा अगदी हलकासा टोन लाईट दिसतोय, तो तुमचा शेड आहे. डार्क टोनमध्ये जाऊ नका, बिकॉज प्रत्येक फाउंडेशन ऑक्सिडाईज होतं म्हणजे लावल्यानंतर एक पायरी खाली उतरतं, लाईट होतं, डार्क होतं. आपण बघा, तुम्हाला एक सांगते, कधी तुम्ही असा मेकअप केला असेल किंवा असं फंक्शनवर, जेव्हा कस्टमरला आम्ही मेकअप करतो ना आणि त्या मिरर समोर बसल्या असतात ना, त्या म्हणतात, बापरे मी खूप व्हाईट दिसते. तो लाईट पण असतो ना वरून, लाईट पण इवन मेकअप केल्या ना हेवीच दिसतो. मग आम्ही काय म्हणतो, मॅम थांबा, मेकअप थोड्या वेळाने सेट होईल. आणि ॲक्च्युअलमध्ये मेकअप थोड्या वेळाने सेट होतं, कारण की तो 1 टोन ऑक्सिडाईज होतं. त्यामुळे कधीही फाउंडेशन सिलेक्ट करताना हलकंसं 1 टोन ब्राईट चालेल, पण डार्क नाही चालणार, कारण की थोड्या वेळाने ते ऑक्सिडाईज होऊन तुम्ही अजून डार्क दिसाल आणि तुम्ही टॅन दिसाल किंवा असं डल दिसाल. त्यामुळे ऑलवेज लक्षात ठेवा, एक तर सेम टोन घ्या, अदरवाईज हलकासा 1 टोन ब्राईट घ्या, म्हणजे तुम्ही छान रिफ्रेशिंग आणि छान दिसाल.
थोडासा जास्त गोरा, जास्त हलकासा व्हाईटिश, गोरा, हलकासा. yes. मग त्याच्यामध्ये पिवळी टिंच पाहिजे का इंडियन स्किनला? हल्ली Normally, बऱ्याचदा बघतो yes. आपण. पण तुम्ही बघाल ना, आपलं जे क्लायमॅटिक कंडिशन आहे ना, आपण सगळे ना बऱ्यापैकी वॉर्म टोनमध्ये येतं. वॉर्म, न्यूट्रल आणि कूल असे असतात. महाराष्ट्राचा आपण विचार केला ना, तर आपल्यामध्ये अगदी बाळ गोरपान सुद्धा जन्मलं ना, ते खेळून बिळून शाळेत जाऊन तुम्ही बघत असाल थोडं मीडियम टू डस्कीमध्ये गव्हाळ होतं, बरोबर जातच. त्यामुळे ना शक्यतो आपल्या इथे मिळणारे फाउंडेशन आहे ना, येल्लो कलरचे फाउंडेशन्स आपल्या इथे जास्त मिळतात. जे पिंक टोनमध्ये मिळतात ना, ते एकदम फेअर स्किनवर सूट युरोपियन्स करतात. वगैरे त्यांना येस, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की वॉर्म टोनवाले फाउंडेशन्स घ्याल ना, तर ते आपल्याबरोबर मिक्स होणार आहेत स्किनमध्ये. एकदम पिंक टोनमध्ये जाल तर ते खूप वाईट आणि एकदम हेवी मेकअप, आणि डेली मेकअप आपण जो कॅरी करतो ना, तो हेवी दिसला तर एवढा छान नाही वाटत. मग रोज लावावं का फाउंडेशन? डिपेंड करतं, ते तुमच्या प्रत्येकाच्या चॉईसवर आहे. आता आमचं प्रोफेशनच असं आहे ना, ॲज अ मेकअप आर्टिस्ट, तर आम्ही डेली मेकअपमध्ये असतो. त्यांनी त्रास होत नाही skin ला? नाही होत, बिकॉज आता इतकं सुंदर, जसं म्हणजे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलं त्या पद्धतीनेच प्रॉडक्ट पण गुड क्वालिटीचे जर तुम्ही यूज करता, अगदी चीप प्रॉडक्ट नाही यूज करायचे, पण जर तुम्ही ॲव्हरेज किंवा त्याच्यापेक्षा प्रीमियम प्रॉडक्टमध्ये जाताय तर त्यामध्ये अशा खूप गोष्टी असतात ज्या स्किनसाठी खूप छान असतात. म्हणजे मी आज गेल्या 15 वर्षापासून डेली मेकअप करते आहे, एकही दिवस चुकलेला नाही आहे. अगदी संडेला सुद्धा जेव्हा घरी असतो पण कुठेतरी बाहेर जाणं होतंच, तरीही टचवूड मला कधीही पिंपल्सचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा कधीही प्रॉब्लेम येत नाही, कारण की आम्ही चांगल्या क्वालिटीच्या प्रॉडक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि कसं असतं, एकदा तुम्ही जेव्हा स्वतःची एक सेल्फ मेकअपची व्हॅनिटी बनवता ना, त्यावेळी मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येक बाईने एक स्वतःसाठी सुद्धा खर्च केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी एखादी साडी अशी दिवाळीला खूप महागातली घेण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांनी स्वतःचा एक सेल्फ मेकअपचा किट बनवलाच पाहिजे, जेणेकरून गुड प्रॉडक्टवर ते इन्व्हेस्ट करतील तर त्यांची स्किन डॅमेज नक्कीच नाही होणार. ते बीबी आणि सीसी क्रीम काय आहे? अच्छा, बीबी क्रीम म्हणजे आता बघा, डेली वेअरसाठी ना सगळ्यांना हेवी फाउंडेशन्स यूज करायला आवडत नाहीत. बीबी म्हणजे ब्युटी बाम असं करून त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे, मॉइश्चरायझर प्लस फाउंडेशनचं जे मिक्सिंग असतं, लाईट म्हणजे एकदम लाईट आणि ते नॅचरल पण खूप दिसतं आणि असं वाटत नाही की कुठेतरी आपण खूप जास्त हेवी मेकअप करून बाहेर पडतोय. आणि सीसी म्हणायला गेलात ना, सीसी म्हणजे कलर करेक्टर असं त्याचं फुल फॉर्म आहे. पण सीसी क्रीममध्ये कसं असतं माहिती आहे, त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे स्पॉट्स आहेत, रेडनेस आहेत, ॲक्ने आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये ते थोडंसं करेक्टिंगसाठी पण हेल्प Complete करतं. coverage होईल. येस, बिकॉज ते मॅट लुक देतं असं आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही डेली वेअरसाठी यूज करू शकता, ज्यांना फाउंडेशनचा हेवी लुक आवडत नसेल तर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.